जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 हे 2 दिवसापासून आपल्याकडे आचारसंहिता घोषित झाल्यामुळे प्रोग्राम डिक्लेअर झाला आहे। आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नोटिफिकेशन जाहीर झालं आहे। त्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गण याच्यासाठी नामनिर्देशन पत्र देणे आणि स्वीकारणे याची प्रक्रिया ही पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी चालू झाली आहे। या सर्व कामकाजासाठी निवडणूक आयोगाकडून आपल्याकडे डॉक्टर स्वप्नील मोरे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जिल्हाधिकारी पुणे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मी स्वतः तहसीलदार या ठिकाणी आम्ही कामकाज करत आहोत। निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षप्रमुख जे आहेत नोडल अधिकारी ते आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी चन्नावर साहेब आहेत। तसेच निवडणुकीसाठी सर्व ज्या परमिशन लागणार आहेत त्याच्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून जे आहे ते सहाय्यक गट विकास अधिकारी भोईर साहेब हे कार्यरत आहेत। याच्या अनुषंगाने आपण सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की उमेदवारांना जे नामनिर्देशन पत्र लागणार आहे ते नामनिर्देशन पत्राची पूर्ण कॉपी आणि प्रतिज्ञापत्राची कॉपी हे नामनिर्देशन पत्र त्यांना ऑफलाईन भरायचे असल्यामुळे ती एक कॉपी पंचायत समिती या ठिकाणाहून उमेदवारांना भेटणार आहे, ती विनामूल्य असणार आहे। आणि सदरचं नामनिर्देशन पत्र जे भरायचे आहे ते आज सकाळपासून चालू झालेलं आहे। 11 ते 3 या वेळेमध्ये त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात भरायचं आहे। याची अंतिम तारीख जी आहे ती 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंतच आपण नामनिर्देशन पत्र भरायचं आहे। छाननी 22 तारखेला होणार असून 23, 24 आणि 27 हे उमेदवारी मागे घेण्याचे दिवस आहे। 11 ते 3 या वेळेत उमेदवारांनी स्वतः किंवा उमेदवाराने पदनिर्देशित केलेल्या सूचकामार्फत त्यांनी नॉमिनेशन माघारी द्यायचे आहेत। अंतिम उमेदवारांची यादी ही 27 तारखेला दुपारी 3:30 नंतर जाहीर केली जाईल आणि त्यानुसार निवडणूक ही प्रत्यक्षात 5 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 ह्या 366 मतदान केंद्रावर होणार आहे। त्याची मतमोजणी लेण्याद्री या ठिकाणी 7 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून चालू होईल। सर, आपण जी माहिती धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता जे नामनिर्देशन पत्र लोक घेऊन जात आहेत, स्वतः उमेदवारांनी यायचंय की त्याचा अनुमतीने दुसरं उमेदवार किंवा उमेदवाराच्या सूचकांनी घेऊन गेले तरी चालतील। सर, डिपॉझिट किती आहे पंचायत समितीला? डिपॉझिट आता प्रत्येक टेबलला आम्ही तो चार्ट दिलेला आहे। डिपॉझिटची आम्ही जी हे सांगितलेलं आहे की डिपॉझिट मध्ये कॅटेगरी वाईज वेगवेगळं आहे की जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण उमेदवारासाठी 1000 रुपये आहे, अनुसूचित जातीसाठी 500 रुपये, अनुसूचित जमातीसाठी 500 रुपये आणि ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 500 रुपये आहे। पंचायत समितीसाठी सर्वसाधारणसाठी 700 आहे आणि अनुसूचित जाती जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी 350 रुपये। सर, एक उमेदवार किती फॉर्म घेऊन जाऊ? एक उमेदवार जास्तीत जास्त 4 फॉर्म भरू शकतो, त्यामुळे तेवढे फॉर्म तो घेऊन जाऊ शकतो। धन्यवाद।